तर भावानं तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. सो मेरी क्रिसमस एव्हरीबडी गाईज अँड हे मेरी क्रिसमस सर्वांना भावांनो, आपले सर्व जवळच्यांनो, कॅथलिक वगैरे जे आहेत, ख्रिश्चन वगैरे सर्वांना मेरी क्रिसमस. आई बाई जाम थंडी पण आहे आणि तुमचा भाव थंडीमध्ये, एवढ्या कडक थंडीमध्ये फक्त टी शर्ट घालून चालला आहे. बघा तुमच्या भावामध्ये किती गरमी आहे. हे बघू शकता तुमचा भाव केवढा हॉट आहे. त्याला थंडीचा फरक पण नाही पडत आहे, समजला. जर का आपण चाललोय जिमला, पण आज चाललोय वेगळ्या रूटनी. तर रस्त्यामध्ये जेवढी लोक बघतोय ना भाई, सर्व लोक खूप कुडकुडत आहेत थंडीमध्ये. फॉग पण बघू शकतात केवढा फॉग आहे. आणि या थंडीमध्ये भाई फक्त मीच आहे जो मला वाटतं रस्त्यामध्ये की खूपच हॉट आहे. रस्त्यावर तुम्हाला एक कालचा इन्सिडेंट सांगतो. काल भाई माझ्या घरी सँटा आलेला आणि मला खूप आणि बोलत होतं की काल भाई माझ्या घरी आलेला सँटा आणि भाई माझ्यावर जबरदस्ती करत होता आणि मला ना किडनॅप करायला जात होता. आणि मी किडनॅप होणारच होतो, तेवढ्यात मी वाचलो. एकदम बाल वाचून गेलो भाई. मुलींनी भाई लॉयल मुलगा मागितलेला, एकदम हार्डवर्किंग आणि हँडसम. तर या 4-5 क्वालिटी ते फक्त माझ्यामध्ये आहेत ना, म्हणून सँटा क्लॉज पण बोलला भाई तुमच्या एरियामध्ये कोण आहेच नाही एवढा लॉयल आणि एवढा हँडसम आणि एवढा स्मार्ट लुकिंग आणि इंटेलिजंट भाई कोणच नाही. तर बोला शेवटी शोधून त्याला मीच भेटलो. पण मी खूप वाचलो, म्हणून तुम्ही पण खुश व्हा की मी नाही गेलो सँटा क्लॉजकडे. बघू शकतात मुंबईमध्ये किती थंडी आहे सकाळची. बॉम्बे चलो बॉम्बे मेरी माँ से मिलाता हूँ, चले घर पे तुझे हाथ से खिलाता हूँ. जो भी बोला. जिममध्ये जाऊन दाखवणार आहे एक बायसेप वर्कआउट बघा. आणि थोडा रेकॉर्ड करेन, थोडासा जास्त मी रेकॉर्ड करता येणार नाही मला, कारण माझा मित्र नाही आला आहे. मित्र येत नाही कारण त्याला जमत नाही यायला. आणि मला आजूबाजूवाल्यांना द्यायला जरा बरोबर नाही वाटत फोन वगैरे बघायला, कारण त्यांचा सेट चालू असतो, त्याच्यामध्ये मी डिस्टर्ब होतो वगैरे. मैदानात आलोच आहे तर बोललो येऊनच जाऊन जरा बघून येऊया काय चालू आहे मैदानामध्ये. बघा सर्व. तर आता मी ना ऐकत होतो कृष्णाची आणि डिवाईनची गाणी, मजा आलेली आहे. आणि आपण जाऊ पण आपल्या जिममध्ये. भरपूर टाईम वॉक झाला आहे आपला, तसा तर 20 मिनटाच्या जास्तच झाली. आणि भाई असं वाटत होतं की भाई ना अजून एक राऊंड जर करताना राऊंड असं वाटतं. तर आपली पहिली एक्सरसाइज आहे बॅक. आपण बॅक मारतोय. माझा हा थर्ड सेट आहे आणि मी पहिला सेट आणि सेकंड सेट थोडे लाईट वेट मारले, हा थोडा हेवी घेतला आहे. तुम्ही पण असं सेट मारा की तुमचा फेलियर आहे तो 8व्या रेपपर्यंत होऊन जाईल. 8 ते 10 रेप बस झाले बॅकसाठी. तर आपली सेकंड एक्सरसाइज आहे टी बार. या एक्सरसाइजमध्ये तुम्ही तुमचा चेस्ट अप ठेवा, बॅक आर्च ठेवा आणि स्लोली मारा. बॅक आर्चच असू दे, तुम्ही वर खाली नका येऊ, नाही तर तुमचा फॉर्म चुकेल. आणि तुम्ही मान पण सरळ ठेवा, स्ट्रेट, एकदम वर खाली नका करू. आता हा माझा थर्ड सेट आहे आणि मी थोडा हेवी घेतला आहे. आणि तुमचा फेलियर व्हायला पाहिजे 8 ते 9 रेपपर्यंत. आपली थर्ड एक्सरसाइज आहे, ही माझी सर्वात फेवरेट आहे, मी खूप वेळ मारतो. आणि या एक्सरसाइज मी खूप दिवसानंतर मारतो म्हणून थोडा फॉर्म तुम्हाला वेगळा वाटत असेल. यामध्ये वेट थोडा हेवी घ्या आणि असे सेम तुम्हाला दोन्ही हाताने तुम्हाला हा एक्सरसाइज करायची आहे. फुल स्ट्रेच करा हात पुढेपर्यंत आणि पूर्ण मागे या, तुमच्या लॅट्सवरती खूप प्रेशर येणार. तर भावांनो, तुम्हाला वर्कआउट कसा वाटला तुम्ही सांगा मला जरा. आणि आपलं मी ना फक्त बॅकचं शूट केला, बायसेप शूट करायला भेटला नाही मला, कारण ते मला टाईम नाही भेटला करायला आणि कोण मित्र पण नव्हता सोबत. शूट सनलाईट चेक करा पाहिजे. तर आपण भेटूया आपल्या फ्रेंड्सला. गुड मॉर्निंग. तर भावांनो, मी आता एंड करून टाकतो ब्लॉग. असेच ब्लॉग येत राहतील वर्कआउटचे तुम्हाला. तुम्ही बघत राहा आणि सपोर्ट करत राहा. ठीक आहे, चल बाय 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 बाय. आणि काय काम करतो काय नाही तुझी सर्व टीम काम करतो आपण
मी इथं काम करत होतो आणि तो हा ना 26 वर्षाचा 26 वर्षाचा नाही लालबाग राईस कितने का 320 फुल का हाफ